नमस्कार, मी साटम. आधी तुम्हाला 3 डिस्क्लेमर देतो. पहिलं तर मी हिंदू क्षत्रिय मराठा आहे आणि अभिमानाने मी सांगू शकतो की मी सनातन हिंदू धर्माचा समर्थक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी व्यक्तिपूजक नाही, मी मूर्तीपूजक आहे. आणि तिसरी गोष्ट, आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे ना, तो कुठल्याही संतांना, तो कुठल्याही बाबा भगत बुवाला उद्देशून नाही, हे आधीच क्लिअर करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता मी काही केस स्टडीज तुम्हाला सांगणार, त्यानंतर ह्या गोष्टीचा जो काही सिरियसनेस आहे ना, तो तुम्हाला कळेल. पहिलं तर पहिल्या केस स्टडीमध्ये कसं आहे माहितीये का, एखादा व्यक्ती एका जागेजवळ येतो आणि सांगतो, इथे मला एखाद्या पर्टिक्युलर संतांनी दृष्टांत दिलाय आणि त्यांनी सांगितलंय की इथे तू माझा मठ बांध, ही माझी जागा आहे. आणि त्यानंतर तिथे मठ बांधला जातो आणि एकंदरीत हा चमत्कार दाखवून तिथे एक वेगळ्याच प्रकारचा बिझनेस मॉडेल एस्टॅब्लिश होतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे एखादा व्यक्ती एका जागेवर येतो, तिथे पहिल्यापासून मंदिर अस्तित्वात असतं, तिथे येऊन 2-4 दिवस राहतो किंवा काही काळ तिथे गेल्याच्या नंतर तो सांगतो की इथे मला ह्या पर्टिक्युलर देवतेने दृष्टांत दिलाय आणि स्वतःचा प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि तिसरी गोष्टी तर ह्यापेक्षा कहर आहे, स्वतःचाच एक वेगळ्या प्रकारचा बिझनेस मॉडेल डेव्हलप करतो आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो मी XYZ या संतांचा किंवा ह्या पर्टिक्युलर देवतेचा वंशज आहे किंवा मला त्यांनी दृष्टांत दिलाय किंवा इतर काही गोष्टी सांगतो मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलोय. एवढी पर्टिक्युलर त्यांची फी असते किंवा काही लोक फी घेत नाही, पण स्वतःला देवता किंवा देव किंवा संत म्हणून प्रमोट करतात. आणि एक दिवस असं होतं, ती जी मुख्य देवता आहे किंवा मुख्य संत आहे त्यांचा लौकिक कमी होतो आणि ह्याच व्यक्तीचा लौकिक वाढायला लागतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा सुद्धा मठ बनतो, त्यांच्या पादुकांचं सुद्धा पूजन होतं. पण ही किती जास्त विदारक गोष्ट आहे सनातन धर्माच्या बाबतीत, हे तुम्ही विचार करू शकता. एकंदरीत आहे ना, सनातन धर्म वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणी आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण एकंदरीत चमत्काराला खूप जास्त महत्व नाहीये, पण प्रश्नचिन्ह किंवा रिझन याला खूप जास्त महत्व आहे. म्हणजे एखादी गोष्ट अशी का, असा प्रश्न विचारायला सनातन धर्म शिकवतो, एवढं मला आतापर्यंत तरी कळलेलं आहे. तुम्हाला मी कुठल्याही प्रकारचा पंथ फॉलो करायला सांगणार नाही, कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या फॉलो करायला सांगणार नाही. फक्त मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की आता हा जो स्कॅम सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे मठ एस्टॅब्लिश होतात ना, त्याच्यापासून सावधान राहा, त्यामध्ये बळी पडू नका बिलकुलपणे. आणि आपल्या सनातन वैदिक धर्मामधले जे मूळ देवता आहेत ना, त्यांना बिलकुल विसरू नका, कारण त्या ज्या सर्व देवता आहेत ना, त्याच निसर्गाचं खरं प्रतीक आहे, जे खरं आपलं अस्तित्व आहे. एवढंच मी सांगेन. बाकी अजून एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे मी हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय माहितीये का, मी जिथे राहतो ना, तिथून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये अशा प्रकारचे अनेक बिझनेस मॉडेल एस्टॅब्लिश झालेले आहेत किंवा होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मी सांगतोय की सावधान व्हा, सतर्क व्हा आणि फसू नका. आणि आपल्या हिंदू धर्माचा जो मूल मंत्र आहे ना, तो कुठल्याही प्रकारे बिघाड त्यामध्ये होणार नाही ना, ह्याची तुम्ही खातरजमा बाळगा. बाकी हर हर महादेव.